गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला असला तरी मान्सून भारतात कधी येणार याची उत्सुकता आहे. यंदा एका आठवडा आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर अनुकूल वातावरणानं त्याची वेगानं वाटचाल सुरू आहे. केरळ हे राज्य भारतातील मान्सूनचं प्रवेशद्वार आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची भारतातील वाटचाल सुरू होते. त्यामुळं मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून असतात. यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 27 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला होता. मात्र त्यापूर्वीच पाऊस केरळमध्ये दाखल होईल अशी चिन्हं आहेत. पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले. त्यामुळे मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून पुढील 7 ते 8 दिवसात कोकण किनारपट्टीवर पोहोचतो. दरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. हा पाऊस 22 मेपर्यंत राहणार असून 23 मे नंतर पावसाला ब्रेक लागण्याचा अंदाज आहे.